चला गेम ऑन करायचंय. मॅच लावते सुरुवात. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. एक संघ आपण पाहिला तर भिवंडी तालुक्यातील एक संघ आहे वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव. दुसरा संघ वसई पट्ट्यातील संघ पाहायला मिळतो. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर समोरच्या दिशेनं चेंडू जाईल सीमारी शपार. आला हा शौकार. 4 रन. चौकार या ठिकाणी फिश केला पहिल्याच बॉल वरती. ऑन राईचा फटका. फलंदाज आपण पाहिला तर हेमंत धिंडाच्या बॅट मधनं हा आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल हॅपटॅकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता बॅटरनं, परंतु चेंडू आणि बॅटच्या मध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. जयेश भुरकुंड नावाचा गोलंदाज मैदानी शात मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कित्येक वर्षे क्रिकेटच्या पटलावरती जयेश भुरकुंडचा खेळ देखील आपण सातत्याने पाहिलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू पायाला फॉलो करणारा होता, परंतु क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर शॉर्ट मिडनला तैनात होता, परंतु त्याला बीट करून चेंडू मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. सीमारेषा पार आलाय हा टायगर चषकाचा शानदार दमदार वजनदार शौकार. धन्यवाद डीजे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस अजून एक हा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अगोदरचा बॉल आपण पाहिला तर ओव्हर पिच बॉल होता. हलक्या हाताने चेंडूला मात्र ढकललं होतं, मात्र शॉर्ट विडांमध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक थोडस चुकीचं पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला झालाय. मात्र हा चेंडू येतोय डॉट. 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. यावेळेस इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या बाहेर. सीमारेषा पार शौकार. धन्यवाद डीजे. धन्यवाद. निश्चितच काय जबरदस्त फटकेबाजी मैदानी शात मध्ये पाहायला मिळते. सौफर फटकेबाजी आहे आणि हेमंत धिंडाच्या बॅट मधून सध्या तरी धावा येताना आपण मैदानी शात मध्ये पाहतोय. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. यावेळेस आपण हा चेंडू पाहिला तर डाव्या एसटीच्या बाहेर होता. बॅट अति वेगाने फिरवली होती, परंतु आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय आणि हेच पंचाने या ठिकाणी दर्शवलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं तर धावा आहेत त्या म्हणजेच 12. सत्यवान भुरकुंड नावाचा गोलंदाज मैदानी शात मध्ये येतो. एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे चंडिका स्पोर्ट जुचंद्र टीमचा. आता मात्र वैभव ढिंडा ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव बी संघ म्हटला तर तरुण खेळाडूंनी भरलेला संघ आहे. उभरते सितारे त्यांच्या माध्यमातून संघाची आखणी केली गेली आणि त्याच्यानंतर वसई तालुका आदिवासी क्रिकेट मध्ये एक पावती पाळली गेली आणि त्याच्यानंतर मात्र त्यांना देखील संधी खेळण्याची मिळाली गेली. सत्यवान याचा पहिला बॉल. षटकातील पहिला बॉल या ठिकाणी टाकत असताना आपण या ठिकाणी पाहिलं तर हलक्या हाताने जंटल पुश करायचं होतं बॅटर वैभव ढिंडाला, परंतु चेंडू आणि बॅटच्या मध्ये कनेक्शन झालं नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर शॉर्ट मिडॉन क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक भावेश वनिग आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे ज्युनियर प्रशांत आदवडे
या ठिकाणी आपण पाहिलं तर फटका सुंदर आहे, चेंडू जाईल पॉइंटच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक आहे तैनात त्या ठिकाणी, रोखलं जाईल एक या धावसंख्येवरती. एक धावेनं धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 13 वरती. आमचे खूप जवळचे मित्र आहेत भावेश वणगा आणि निश्चित एक चांगले समालोचक देखील आहेत आणि सध्या त्यांना इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय आणि त्यांना मात्र थोडंसं थकवलं जाते. फील्ड पोझिशन मध्ये थोडासा बदलाव या ठिकाणी केला जातोय. शॉर्ट मिड ऑन मात्र हटवून मात्र शॉर्ट मिड ऑफला त्यांना मात्र या ठिकाणी तैनात केलं गेलं. षटकातील पुढचा बॉल त्यावेळेस रनअपमध्ये थोडासा चुकला गेला. यावेळेस हा वेगवान बॉल होता, वेगावरती स्वार झाला होता गोलंदाज आणि वेगामध्ये बीट केलंय. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर सिंगल डॉट. हे षटक देखील खूप प्रभावित असणार आहे. या ठिकाणी पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 3 मोठे फटके आले, 3 चौकार, त्याच्या साहाय्यानं 12 धावफलकावरती आपण पाहिला. यावेळेस ऑन साईडला मिड ऑन मात्र हटवला गेला होता त्या ठिकाणीवरून आणि निश्चितच त्या दिशेने मात्र चेंडू रवाना झाला होता. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15च्या घरामध्ये. 15 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा रनअप मध्ये थोडासा चुकला जातोय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे सुंदर मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि समोर आपण पाहिलं तर एक सुसज्ज ग्रुप ग्रामपंचायत पोमणचं देखील ऑफिस पाहायला मिळतं या ठिकाणी. यावेळेस आपण पाहिलं तर मिस टाइम फटका आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेट किपरच्या सायन हा झेल मात्र या ठिकाणी पकडला गेलाय. हेमंत धिंडा मात्र यावेळेस होते आउट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं हा सभागृह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ग्रुप ग्रामपंचायत पोमनचा आणि त्याच्या बाजूलाच हे सुंदर मैदान. अनेक आपण व्यक्ती या ठिकाणी पाहिल्या, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मात्र जवळजवळ आर्थिक सहकार्य जरूर केले. मग पोमनचे ग्रामस्थ असतील, मोरी सरजा मोरी शिलोतरचे, त्याच्यानंतर मेन भूमिका राहिली आहे हे मैदान आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी. ते म्हणजेच पालघर जिल्हा परिषदचे विद्यमान सदस्य कृष्णाजी माळी यांच्या माध्यमातून निश्चितच या मैदानासाठी भरपूर काही त्यांच्या माध्यमातून केले गेले. जवळजवळ 3,25,000चे निधी देखील पास केले त्यांच्या कारकिर्दीतून. अतिशय जबरदस्त कारनामा त्यांच्या माध्यमातून देखील केला गेलाय. धावसंख्या पण या ठिकाणी पाहिली तर 15 धावा धाव फलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. दोन्ही षटकांचा खेळ संपन्न झालाय. 15 धावा 7.50च्या सरासरीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षित वणगा आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी इन होतोय. हर्षदचा विचार केला तर हर्षद देखील एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. टॉस साठी रेडी राहायचं आहे. यानंतरचा मॅच गावदेवी स्फोट षष्टीकरपडा आणि त्यांच्या समवेत श्री साईदत्त स्फोट श्री आई मुंडाई स्फोट काजूपाडा. श्री साईदत्त म्हटलं तर नक्कीच जयेश डुगळे यांच्या चेहऱ्यावरती स्माइल आली होती, परंतु स्माइल येणारच आहे कारण श्री आई मुंडाई देखील काजूपाडा संघ म्हटला तर त्यांच्याच गावातील संघ आहे.
धन्यवाद इझे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज विनायक ढिंडा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते पेशाने आपण पाहिलं तर ब्राह्मणगावचे पोलीस पाटील आहेत, परंतु क्रिकेटवरची असलेली आवड हे निश्चितच त्यांना मात्र या ठिकाणी घेऊन आले आणि त्यांच्या बॅटमधनं आल्या आल्या हा मोठा षटकार पाहायला मिळतोय आणि निश्चितच षटकाराच्या साहाय्यानं आता मात्र धावफलक अगदी वेगाने पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 21 आकड्यावरती. धावफलक आपण या ठिकाणी पाहिला तर अगदी थांबला होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये विनायक धिंडा हे इन झाले आणि निश्चित त्यांच्या बॅटमधनं पहिल्या बॉल वरती निश्चितच त्या ठिकाणी ठोकलाय हा षटकार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा खेळण्यासाठी प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर सुरुवातीला यष्टीरक्षकाच्या हातातून बॉल मिस झाला होता. तीच या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं होतं फलंदाजानं आणि अगदी पुढे धावत निघाला, परंतु चांगला बॅकअप केलं पुन्हा एकदा यष्टीरक्षकाने आणि नेम साधला अगदी इष्ट्यांवरती आणि नेम धरून गेम केलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये विनायक धिंडा यांची देखील विकेट डाऊन झाली आहे. एस डीजे धन्यवाद डीजे. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज हर्षित वनगा. न्यू बॅटर आपण या ठिकाणी पाहिला तर भावेश डोळे आपल्याला पाहायला मिळतोय आणि भावेशच्या बॅट मधनं एक सिंगल धाव येताना या ठिकाणी आपण पहिली सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 22च्या घरामध्ये. षटकातील पुढचा बॉल ऑन स्ट्राइक वरती रोहन आहे. रोहन निश्चितच मोठा फटका खेळण्याचा प्रयास या ठिकाणी केला होता. शॉट मिडॉनला मात्र चेंडू रवाना होतोय. कोणाच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय, तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. म्हटलं जातं ना, रात्र नाही स्वप्न बदलतात, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा, कारण नशीब बदलो ना बदलो, वेल मात्र नक्कीच बदलते. या ठिकाणी आपण पाहिलं सुरुवातीला असं वाटलं होतं 12 धावा आल्या होत्या, परंतु आणखी काही चांगल्या धावा येतील, परंतु नाही, वेल देखील बदलली गेले, रोखले गेले. या ठिकाणी यावेळेस मिस टाइम फटका झालाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय आणि स्वतःच्या फालोथ्रीमध्ये चांगला झेल या ठिकाणी पकडला गेलाय आणि आणखी एक विकेटचं पतन या ठिकाणी होतोय. यस डीजे धन्यवाद डीजे. कारण 100 जर आपण पाहितलं तर 8च्या सरासरीने 24 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव टीमच्या माध्यमातून. म्हटलं जातं ना, समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो, परंतु काही जण त्यातून मोती उचलतायत, तर काही जण मासे पकडतायत व काही तर फक्त आपले पाय चरण हे उल्लेख करतायत. हे विश्व पण असंच आहे, सर्वांसाठी सारखेच आहे. तुम्हाला या विश्वामधून काय शिकायचं आहे, काय घडवायचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी निश्चित या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र येतोय वाईट. आव्हान त्याच्या सुरूमध्ये 1 धाव जरूर तुमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. तुमची धावसंख्या झाली ती म्हणजेच 25 रन. अजून सुद्धा 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडू मध्ये आणखी जर 15 ते 16 धावा जरी या ठिकाणी आल्या तरी एक फायटिंग टोटल स्कोर जरूर पाहायला मिळणार आहे. वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव
टीमचा. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडूला वळवलंय फाईन लीग क्षेत्राच्या दिशेनं. वन बाउन्सनं चेंडूला फील्ड केले गेले. त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर भावेश डोळेच्या बॅट मधनं ह्या 2 धावा आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत आहेत. म्हटलं जातं ना, क्षेत्र कुठलेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये. आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. कष्ट करताना दिसतात या ठिकाणी हे 2 खेळाडू. आणि निश्चितच हे प्रामाणिक कष्ट या ठिकाणी केले जातील का? एक खेळाडू मात्र कमी आहे आणि निश्चितच त्याचा फायदा उचलायला हवाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं. हा चेंडू आपण पाहिला तर चांगला बॉल आहे. चेंडू पहिल्यांदा थोडासा बाउन्स झाला होता. या ठिकाणी आपण पाहिला तर बलदंड देहाचा हा गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. जवळजवळ उंची आपण पाहिली तर 7-7.5 फुटाचा हा गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि आपल्या उंचीचा फायदा या ठिकाणी निश्चितच घेत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहे सत्यवान भुरकुंड या ठिकाणी पकडतो झेल आणि समाप्त होतोय. भावेश डोळे या खेळाडूचा खेळ इज आउट. डीजे मॅन देखील इन फायर झाले. अतिशय चांगली गाणी या ठिकाणी वाजवले जात आहेत या टायगर चषकामध्ये. काही जण निश्चितच या डीजेच्या तालावरती अगदी ठुमके लावतात या ठिकाणी. आमचे शिवादादा देखील या ठिकाणी सज्ज आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील चांगला डान्स या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतोय. गणेश झाटे नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन झालाय आणि गणेशला देखील चांगला क्रिकेट खेळावा लागेल. अजून सुद्धा आपण पाहिलं तर या ठिकाणी 3 बॉल शिल्लक असतील या ओव्हर मधले. 2 मोठे फटके खेळावे लागतील गणेशला. त्याच्याकडे क्षमता आहे आणि टॅलेंट देखील आहे, तो करू शकतो. यावेळेस आपण पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयास जरूर केला होता परंतु चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क होत नाहीये. ठिकाणी आपण पाहिलं तर टायगर स्पोर्ट बिपाडा टीमचे टायगर्स मात्र या ठिकाणी जेवणासाठी परतलेत. यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू थोडासा विचार विनिमय करणारा होता. तीच पंचाने या ठिकाणी दर्शवलं की हा चेंडू असणारे वाईट. अक्षय गुडगुस यांच्या माध्यमातून या टायगर चषकाला मात्र पाण्याची सुविधा केलेली आहे आणि त्यांचा या ठिकाणी शुभागमन झालंय. रिव्ह्यू घेतलाय, वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमनं नाही पण बॉलिंग करणाऱ्या टीमनं या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. पंचांच्या माध्यमातून हा वाईट जरूर या ठिकाणी देण्यात आला होता परंतु वाईट आहे की मग नाही हे देखील क्लिअर केलं जाईल. आमचे टीव्ही अंपायर त्या ठिकाणी सज्ज आहेत मिस्टर जेडी. येस वाईट बॉल असणार आहे. 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 28 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
अजून सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 2. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. गणेश झाटे ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी आपण पाहिला तर यष्टीरक्षक बीट झालाय. कदाचित या ठिकाणी आपण पाहिलं तर स्लिपचा क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर तो देखील बीट झाला असता तर आणखी धावा या ठिकाणी जरूर जोडल्या असत्या. मात्र एक्स्ट्राच्या सुरूमध्ये 2 धावा पुन्हा एकदा धाव फलकावरती ऍड केल्या जात आहेत. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 30. यावेळेस आपण पाहिला तर चांगला फटका आहे ऑफ साईडला परंतु झाली या त्या ठिकाणी मिस्टेक. भावेश वनगा निश्चितच पुढे आला होता बॅकअप साठी परंतु 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू चांगला आहे आणि निश्चितच प्रकाश उर्फ आप्पी तुंबडा यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहिलं तर या टायगर चषकाला मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू. आपलं देखील आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. या आयोजनाला या नियोजनाला त्यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. संतोष कोम यांचे चांगले मित्र आहेत आमचे देखील चांगले मित्र आहेत आणि निश्चितच प्रकाश तुंबडा यांच्या माध्यमातून या टायगर चषकाला मात्र शुभेच्छा आलेत. तर नाण्याची एक बाजू मित्रांनो आपण पाहिले नाण्याची दुसरी बाजू देखील पाहायची आहे. एका बाजूने संघर्ष होताना मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय पण दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचा प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल निश्चितच त्याचं वर्णन आपण ऐकणार आहोत आमचे सहकारी समालोचक मित्र मिस्टर जयेश डुकले यांच्या मुखातून. धन्यवाद डीजे धन्यवाद. जयेश डुकले यांचे पाय मात्र थोडेसे हलतायत डान्स करण्याच्या स्थितीमध्ये दिसत आहेत. जयेश आम्हाला जॉईन व्हा या ठिकाणी. जयेश नसले तर निश्चितच आम्हाला देखील थोडासा त्रास होतो कमेंट्री करण्यासाठी. चला टॉस साठी यायचं आहे. टॉस साठी या. पुढचा मॅच आपण या ठिकाणी पाहिला तर श्री मुंड्याई स्फूड काजूपाडा आणि त्यांच्या समवेत असणारी टीम गाव दिस्फूट साष्टीकर पाडा. तर टॉस साठी यायचं आहे. दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती असेल आपण टॉस साठी या. यस दसरथजी शेलका या ठिकाणी येत आहेत. गावदी स्फूट शिलोतर टीमचे संघनायक सॉरी साष्टीकर पाडा टीमचे संघनायक आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग अध्यक्ष आहेत. चला या आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत.
चला घाई करायची. काजूपाडा संघ आपण जर या ठिकाणी आला नाहीत लवकरात लवकर तर पेनल्टी दिली जाईल. पेनल्टी म्हटलं आणि लगेच मात्र या ठिकाणी आले. चला टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत कृष्णा भोईर यांच्या शुभ हस्ते. छाप असा कॉल आलेला आहे काजूपाडा टीम कडनं आणि येतोय मात्र काटा. टॉसचा निकाल आपण पाहिला तर गावदेव स्फोट षष्टीकरवाडा टीमच्या बाजूला डिसिजन काय असणार आहे. येस थँक्यू. मॅच देखील ऑन होते मैदानाच्या दिशेने. दोन्ही संघनायकाला शुभेच्छा असतील. मॅचला झाली सुरुवात. हॅलो धन्यवाद. ही जे आपण पाहतो इथे विकेट गमावली जाते. ज्याप्रमाणे आपण पाहिलं एक बिग हिटर म्हणून सत्यवान ज्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि तो खेळाडू मात्र इथे बाद होताना पाहायला मिळाला. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा आयोजित टायगर चषक 2025 हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. आज आपण पाहिलं तर तरी फर्स्ट डे या स्पर्धेचा आलेले तमाम मायबाप क्रीडा रसिक असतील, आमचे खेळाडू असतील आणि त्याचप्रमाणे VTC या यूट्यूब चॅनलला जोडलेले जे घर बसलेले आमचे श्रोते आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत. मॅच त्यांच्या माहितीसाठी मी सांगेन की आज चंडीगड स्पोर्ट्स जुचंद्र विरुद्ध वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव B. लक्ष आपण पाहिलं ज्याप्रमाणे 33 धावांचा ठेवलाय 4 षटकामध्ये आणि ते कंप्लीट करण्याच्या अनुषंगाने 2 खेळाडू दाखल झाले होते परंतु एकाला परतावं लागलं. सत्यवान बुरकोंडला परतावं लागलं परंतु आता दिपेश वनगा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दिपेशच्या हातामध्ये आपण बघितलं तर सर्वस्व जबाबदारी असेल या संघाची. हेमंत जितारवी मनपूर्वक स्वागत असेल. आपण पाहिलं एक थोडे जाणते खेळाडू या विभागातील आपण पाहतोय त्यांचे सुपुत्र आपण बघितला तर आता मग हर्षल तारवी आणि मग मनीष तारवी. आणि मनीष तारवी यांचा मी जेव्हा इंटरव्ह्यू घेतला होता ना तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला पप्पांचा खूप सपोर्ट मिळतोय आणि नक्कीच त्यात दाखल झालेत. इथे मंचावर मेहमानजी स्वागत असेल तुमचं. दिपेश आपण पाहिलं तर एक चांगले लेफ्टी फलंदाज आहेत परंतु फलंदाजी करण्यामध्ये कितकी चांगलं यश मिळेल. वैभव यांची गोलंदाजी तर देखणे पाहायला मिळते कारण की अगदी सटीक लाईन आणि लेंथ नियंत्रणामध्ये चेंडूची हाताळणी ही त्यांच्या माध्यमातून केली जाते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवरफुल बॅटिंग व्हायला हवी परंतु पॉवरफुल बॉलिंग होतीये त्याचं प्रत्यय आपल्याला पाहायला मिळालं. 33 धावा एव्हिडेंटली आपण पाहिलं तर तितक्या जास्तही नाहीत आणि तितक्या कमीही नाहीयेत. अक्रॉस लाईन ग्रेट बॉलिंग पाहतोय. ग्रेट बॉलिंग वर पाहतोय. एक जिद्दीने गोलंदाजी केली जाते आणि मी तर म्हणेन ज्या अनुषंगानं या प्रकारची जर गोलंदाजी राहिली तर ही मॅच आहे ना थोडंसं जिंकणं कठीण जाऊ शकतंय. आपण पाहिलं तर मग चंडीगड जुचंद्र टीमला 2 पंच विलास जाधव आपण पाहतोय जे स्क्वॉडलेग पंचाच्या भूमिकेत आपण हा सुंदर चेंडू आहे देखणं आहे परंतु यावेळी थोडेसं हलकेसं मिसफेल झालंय. जो स्ट्रगल करत होता फलंदाज मात्र त्याला एक स्ट्राईक रोटेट करण्याची हलकी एक संधी मिळाली आणि आता मात्र या संधीचं सोनं करत असताना एक धाव मात्र जोडली टीमच्या टोटल मध्ये. आपण पाहिले तर मग सुरुवात झाली होती वाईट न परंतु त्याच्यामध्ये एक आता ऍड होते 2 धाव फलकावर. स्कोरिंगचा रोल मात्र आता पूर्ण करत असताना आमच्या सोबत आपण बघितले मिस्टर रवी आहेत. मला वाटतं कल्पेश होते कधीपासून कल्पेश कोटावले खूप चांगलं स्कोरिंग त्याने केलं आणि आता परतले गेलेत. जिद्दी आहेत ते व्यक्ती नक्कीच आपण बघितलं तर ज्या आपल्या वैयक्तिक कारकिर्दीमध्ये एक बिझी असणं गरजेची बाब आहे आणि थोडंसं निघून गेले तिथून चांगलं वर्क केलं. याच दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला होता परंतु विकेट मिळण्याची दाट शक्यता गमावली जाते.
झेल ड्रॉप झालाय आणि फायदा मात्र आपण पाहिलं तर चंडिका जुचंद्र टीमला मिळालाय. 2 धावा इथे मिळाल्या जातील. अतिशय चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्या फटक्याला अडवण्याची एक मोठी संधी प्राप्त झाली होती. वाघोबा टीमला ह्या चुका करून चालणार नाहीयेत. या सगळ्या चुका तुम्हाला कदाचित या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाण्याचं कार्य करू शकतील. कारण की चुकाल तर नक्कीच या स्पर्धेला मुकाल. स्वप्न आज पाहिलेलं असेल तर स्वप्नच राहील. परंतु दरम्यान हा चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. षटकाची होती समाप्ती आणि एक ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स. मात्र एक इकॉनॉमिकल षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि मॅजिकल षटक आपल्याला पाहायला मिळालं. कारण की या षटकामध्ये आलेला फक्त आणि फक्त आपण पाहिल्या तर 4 धावा, त्यामध्ये 1 विकेट पाहिला आपण तर वैभव धिंडाने मात्र आपल्या संघासाठी मिळवून दिलाय. आपण पाहिलं तर 4 धावा म्हणजेच विश्लेषण करायचं झालं तर मग आता धाव्यांची गरज असेल किती तर 29 धावा हव्या असतील 18 चेंडूमध्ये. गोलंदाज आता कोणता वापरला जाईल आपण पाहणार आहोत. यानंतरची आणखीन एक मॅच जी गावदेवी स्पोर्ट शास्त्रीकर पाडा इन ॲक्शन मध्ये, म्हणजेच आपण पाहिले तर कदाचित त्या सामन्यामध्ये षटकारांचा पाऊस कदाचित पडू शकतोय. कारण की शास्त्रीकर पाडा टीम सांगितली तर बिग हिटिंग, म्हणजे त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग अटॅकिंग क्रिकेट खेळण्याची क्षमता आपल्याला जर पाहायला मिळेल अगेन्स्ट हुंडाई स्पोर्ट्स काजूपाडा या संघाच्या समोर. रितेशकडे आज लक्ष पुन्हा एकदा असेल बिग हिटर म्हणून तर खेळाडू माहीर असतील या मॅच मध्ये. प्लेइंग इलेव्हन मध्ये आपण पाहणारच आहोत. आता विश्लेषण करूया मॅचचं. टिपमध्ये आपण पाहिलं प्रोटेक्शन जास्त फोकस केला जातं, वेळ जास्त एक्स्ट्रा जातोय ह्याच्याकडे लक्ष असू द्या. पंच एक वॉर्निंग करा, एक वॉर्निंग द्या. एक वॉर्निंग नंतर जर ऐकत नसतील तर सरळ तुम्ही 3 धाव्यांची पेनल्टी देऊ शकता. ही तुमच्याकडे मोबा आहे. अंपायर प्लीज एक वॉर्निंग आणि ती दिली जाते आता. यस डेफिनेटली यानंतर वेळ खर्च झाला तर मग आता तुमचं नुकसान होईल, लक्षात असू द्या. हा बॉल पाहिला वाईट फेकला जातोय. लॉंग स्टॉक रिझन मध्ये खाली क्षेत्र आहे. धावा 5 मी मध्ये एक्स्ट्रा मिळाल्यात बाईकच्या स्वरूपात. फायदाच फायदा इथे झाला आता आपण पाहिलं तर संघाचा. कारण की एक्स्ट्रा
हॅलो 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 हॅलो. इथे आपण पाहतोय तर टीमच्या टोटलमध्ये भर पडली गेली आहे 25 धावा पलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं ना तर 8 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि 8 धावा म्हणजे 2 षटकं ही शिल्लक असतील आणि या 2 षटकामध्ये इथून मी तर म्हणेन की या वेळेला की 2 षटकं पूर्णपणे कम्प्लिटली मात्र चंडीगड स्पोर्ट जुचंद्र हा संघ घेणार नाही आहे. कारण की त्यांना सुद्धा माहिती आहे कारण की आपण जर 2 षटकं खेळू तर मग कशा पद्धतीचं क्रिकेट घेऊ. मी तर म्हणे की या षटकामध्ये फिनिश करण्याचा प्रयत्न करतील. विनीत आहेत आणि दीपेश आहेत आणि या 2 खेळाडू खास करून विनीतने कमाल केले कारण की 2 उत्तुंग षटकार आपल्या बॅटमधून त्याने पेश केलेत आपल्या संघासाठी. आणि दरम्यान या वेळेला आपण पाहतोय स्लॉक स्विफ्टचा फटका आणि जणू काय हा 440 वॉट विजेचा झटका देऊन जाईल 6 धावा. काय कमालीची फलंदाजी विनीत बुरकोणच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाले. अवघ्या 2 धाव्यांची गरज आहे आणि त्या मात्र मला वाटतं याही वेळेला मिळतील. डेफिनेटली वाईट प्लस चौकार आणि संघ मात्र इथे या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय. तो म्हणजेच आपण पाहिला तर चंडीगड स्पोर्ट जुचंद्र अतिशय चांगला परफॉर्मन्स या संघाचा आपल्याला